हाय फ्रेंड्स, मी भरपूर आजारी आहे. भरपूर आजारी म्हणजे ताप, सर्दी आणि सर्दीचा खोकला हे मला झालेलं आहे. परवा संध्याकाळी भरपूर पाऊस पडला, त्यामुळे मी, माझा मुलगा आणि माझी मुलगी आणि आमचा टायगर आम्ही चौघेजणं टॅरेसवरती जाऊन भरपूर भिजलो, भरपूर धमाल केली आम्ही. आणि नंतर मग रात्री मी माझ्या बेडरूममध्ये AC मी झोपले आणि माझे दोन्ही मुलं त्यांच्या बेडरूममध्ये झोपले होते. पण त्यांनी काय AC वगैरे असं काही लावला नव्हता. पण मी शहाणपणा करून नेहमीप्रमाणे AC लावलं आणि त्याचं रिॲक्शन मला दुसऱ्या दिवशी सकाळी समजलं की माझा पूर्ण गळा सोर थ्रोटसारखं म्हणजे एकदम चोक झालेलं आहे, नाक चोक झालं आहे. त्यामध्ये हळूहळू आतून आपल्याला ताप, कणकणी कशी येते त्या पद्धतीने मला कणकणी यायला लागली ती. आणि समजलं मला की आता 2-3 दिवस काही ह्याच्यामधून सुटका नाही. आणि बस हे असं आहे. सो द बिगनिंग ऑफ मनसून, आणि त्यामुळे मला हे सगळं सहन करावं लागतं. मस्ती ना, शेवटी माझी मस्ती भारी पडली मला. माझी AC झोपणं, असं AC झोपायचं नाही, थोडंसं ॲडजस्ट करायचं आता. कारण की आता पाऊस पडतो आहे, क्लायमेट आता चेंज होतो आहे, हवामान चेंज झालेलं आहे. तर माझ्यासारखा मूर्खपणा तुम्ही कोणी करू नका.